नमस्कार मैत्रिणींनो. बाजारात गेले की कोथिंबीर आपण विकत घेतली की त्यावर कढीपत्ता आपल्याला फ्री मिळतो. अशा ह्या कढीपत्त्याला भारतीय स्वयंपाकामध्ये फारच महत्त्व आहे. त्याचा सुगंध, त्याची चव, तर त्याचे पोषण मूल्य देखील अगदी जबरदस्त आहे. हा कढीपत्ता फक्त चवीसाठीच नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील फारच फायदेशीर आहे. आपण स्वयंपाकामध्ये फोडणीसाठी ह्या कढीपत्त्याचा वापर करतो, पण लहान मुले तर काय, पण मोठी मोठी माणसे देखील हा कढीपत्ता बाजूला काढून टाकतात. अशा या कढीपत्त्याचे फायदे सगळ्यांनाच मिळावेत आणि ते सगळ्यांच्याच पोटामध्ये तो जावा, यासाठीच आज आपण मस्त आणि जबरदस्त अशी कढीपत्त्याची चटणी करणार आहोत. यासाठी मी मार्केटमधून भरपूर असा कढीपत्ता घेऊन आले आणि तो रात्रीच धुवून ठेवला, म्हणजे रात्रभरामध्ये त्याचे पाणी हे चांगले निघून जाते आणि कढीपत्ता हा कोरडा होतो. दुसऱ्या दिवशी हा कढीपत्ता छानपैकी पुसून घेतला आणि आता आपण याचे पाणी काढून घेऊयात. पहा, दुसऱ्या दिवशी देखील हा कढीपत्ता अगदी ताजा-तवाना आणि अगदी फ्रेश दिसतोय. मी एकूण किती कढीपत्ता घेतला आहे त्यासाठी मी तो कपाने मोजून घेतला. बाकी कढीपत्त्याचे प्रमाण हे कमी जास्त केले तरी देखील चालेल. मी असा दाबून दाबून 4 कप कढीपत्ता घेतलेला आहे. एवढ्या प्रमाणात कढीपत्ता घेऊन देखील कढीपत्त्याची चटणी ही छान लागते. कढीपत्ता हा मधुमेहावर देखील अतिशय गुणकारी आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप डाळवं म्हणजे फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा कप शेंगदाणे, अर्धा कप तीळ, 5-6 लाल सुक्या मिरच्या आणि अर्ध्या वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. यानंतर डाळ्या, शेंगदाणे, खोबरे हे सगळेच आपल्याला अगदी कोरडे भाजून घ्यायचे आहे. डाळ्या ह्या अगोदरच भाजलेल्या असतात, पण त्या पुन्हा भाजल्यानंतर त्यामध्ये अजूनच खमंगपणा येतो, म्हणून डाळ्या ह्या पुन्हा भाजून घेऊयात. मंद आचेवरच आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये फक्त आपण तीळ अजून भाजून घेतलेली नाही. सगळे पदार्थ हे छानपैकी भाजून झाले आहेत. आता कढईमध्ये पुन्हा 1 चम्मच तेल टाकून घेतले. यामध्ये आता आपण सगळाच कढीपत्ता छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कढीपत्ता तेलामध्ये परतवताना फार जास्त तेल टाकू नये. फक्त 1 टेबलस्पून तेल एवढ्या कढीपत्त्यांसाठी अगदी पुरेसे आहे. अगदी स्लो गॅसवरती हा कढीपत्ता आपल्याला 5 ते 7 मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जोरात गॅस करायचा नाही, नाहीतर कढीपत्ता हा जळतो आणि त्याचा रंग देखील हा काळा होईल. असा हा कढीपत्ता परतत असतानाच याचा सुगंध अगदी घरभर पसरतो. तुम्हाला जर गावठी कढीपत्ता जर मिळाला तर नक्की त्याचाच तुम्ही वापर करा. गावठी कढीपत्त्याची पाने ही छोटी छोटी असतात आणि त्याला सुगंध देखील फारच जास्त असतो. अशी ही कढीपत्त्याची चटणी तयार करताना तुम्ही उडदाची डाळ देखील वापरली तरी देखील ती छान लागते. उडदाची डाळ जर टाकली तर ती देखील अशाच प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायची. कढीपत्ता भाजतानाच आता मी यामध्ये 4-5 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि लसणाच्या 5-6 कळ्या देखील यामध्येच टाकून घेतलेल्या आहेत. चटणी तयार करताना मी यामध्ये तयार केलेला धना जिरा पावडर टाकणार आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही असे हे कढीपत्ता भाजतानाच यामध्ये जिरे टाकून घ्या. कढीपत्ता अर्ध्यापेक्षा छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा कप तीळ टाकून घेतली, ती देखील आता भाजून घेते. एखादा कढीपत्ता असा उचलून पाहावा आणि हाताने चुरावा. तो एकदम चुरल्या गेला म्हणजे समजायचं की कढीपत्ता आपला हा भाजून तयार झालेला आहे. त्यात जर कढीपत्त्याची मोठी मोठी पाने जर असली तर ती कुरकुरीत व्हायला वेळ लागतो. पहा, ही मोठी मोठी पाने आहेत. अजून 2-3 मिनटं कढीपत्ता आपण तेलामध्ये परतवून घेऊयात. 7 मिनटं झालेली आहेत. कढीपत्ता हा तेलामध्ये परतवून झालेला आहे. आता तो गार करून घेऊयात. गार झाल्यानंतर थोडासा कढीपत्ता मी तुम्हाला हातामध्ये चुरून दाखवते. बघा कसा तो अगदी पटकन बारीक होतो आहे, म्हणजे कढीपत्ता आपला हा छानपैकी परतला गेलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपण
मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण कढीपत्ता, मिरची आणि तिळाचे मिश्रण जे आहे ते बारीक करून घेऊया आणि त्याबरोबर खोबरं देखील यामध्ये टाकून घेऊयात. ही चटणी तयार करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खोबऱ्याचे प्रमाण, शेंगदाण्याचे प्रमाण किंवा डाळव्याचे प्रमाण हे कमी जास्त केले तरी देखील चालेल. तुम्हाला जर डाळवा आवडत नसतील तर पूर्णपणे तुम्ही या चटणीमध्ये शेंगदाणे टाकले तरी देखील चालतील. पहा, मस्त असे बारीक असे मिश्रण तयार झालेले आहे. आता यामध्ये आपण थोडेसे हिंग, चवीनुसार मीठ, 1 चम्मच धना जिरा पावडर, 2 चम्मच मिरची पावडर आणि शेंगदाणे आणि डाळव्याचं जे भाजून ठेवलेले होते आपण ते टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्सरला आपण हे थोडेसे रवाळच वाटून घेणार आहोत. शेंगदाणे आणि डाळ्या आपल्याला फार बारीक करायच्या नाहीत, म्हणूनच आधी कढीपत्ता वाटून घेतला, त्यानंतरच यामध्ये डाळ्या आणि शेंगदाणे हा टाकून घेतल्या. हे थोडेसे जाडसर वाटले की त्याची चवही छान लागते. चटणी ही फार कोरडी वाटू नये म्हणून यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतले आणि पुन्हा 2-3 सेकंदासाठी मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. पहा, मस्त चविष्ट आणि सुगंधी अशी कढीपत्त्याची चटणी ही मस्तपैकी तयार झालेली आहे. तयार झालेली चटणी ही आपल्याला एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायची. ती अजिबातच 3-4 महिने खराब होत नाही. या चटणीला फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबातच गरज नाही. अशी ही गुणकारी आणि चव वाढवणारी चटणी आपण सलाद किंवा गरम गरम वरण भातावर किंवा कोशिंबीरवर घेतली तरी देखील ही अतिशय टेस्टी लागते. वरणाला फोडणी देताना कढीपत्त्याचा वापर न करता ही चटणी जरी फोडणीला दिली तरी देखील चालेल, म्हणजे कोणी कढीपत्ता बाहेर काढणारच नाही. यामुळे सगळ्यांनाच कढीपत्त्याचे फायदे हे मिळतील. अशी ही सहजपणे उपलब्ध होणाऱ्या कढीपत्त्याची चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गीतूज खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.